the message that we had sent to you. We are observing Swachhata Pagoda in school. We have a program for personal hygiene. And now today we have a talk by Dr. Namrata about oral hygiene. Just ask them if they I would like to give you an introduction of Dr. Namrata. can they hear you? Just ask if they can. Excuse me. Just ask them whether or not. Before I speak, can you please tell me whether I am audible? Am I audible to all of you? Okay, I can go ahead then. These have become necessary things in an online talk. So yeah, I just had to do it. So talking about Dr. Namrata Kale. Dr. Namrata Kale is a dental surgeon. She is from Maharashtra. She did her schooling from Godavari Devi Lahoti Kanya Vidyalaya, Latur. She has graduated from Chhatrapati Shahu Maharaj Shikshan Sanstha Dental College, Aurangabad in the year 2003. She came to Belgaum in the year 2004 after her marriage. So she is the daughter-in-law of Belgaum. She has served at Sai Dental Clinic on College Road, Belgaum since 2004, which is almost 17 years of service to Belgaum. And presently she is a parent of Indraja of class 7 from our school. I am very proud to announce this. And now I hand it over to Dr. Nam. I would also like to welcome her and offer as a mark of our love and respect. Yes, Dr. Namrata. Thank you so much. So now it is over to Dr. Namrata. She will be conducting the talk. Yes. Thank you. Good evening, everyone. Thank you so much. Thank you so much, ma'am, for inviting me for this oral hygiene and dental health care. मला खूप दिवसापासून इच्छा होती की ओरल हायजीन बद्दल सगळ्यांना इन्फॉर्मेशन अवेअरनेस असायला पाहिजे म्हणून. आणि आज ऑलमोस्ट मोर दॅन 50 पेरेंट्स आर देअर. सो मला वाटतं की सगळ्यांना उत्सुकता आहे की डेंटल अवेअरनेस म्हणजे काय असायला पाहिजे. तर त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. जास्त वेळ न घालवता ओरल हायजीन म्हणजे काय. ओरल हायजीन म्हणजे फक्त टूथब्रशिंग नाही आहे. ओरल हायजीन म्हणजे कीपिंग वन्स माउथ क्लीन. माउथ म्हणजे ओरल कॅव्हिटी, मग त्यामध्ये टंग पण येते. ओरल डिसीजेस नाही व्हायला पाहिजे. इट शुड बी फ्री ऑफ डिसीजेस. डिसीज खूप प्रकारचे असू शकतात ओरल डिसीजेस. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. Most common types of oral diseases are cavities, that is dental caries, and gum diseases. दातांच्या स्वच्छतेबाबत मी सांगण्याच्या आधी तुम्हाला थोडंसं दातांचे स्ट्रक्चर आणि दातांबद्दल थोडीशी मी माहिती सांगणार आहे. फर्स्ट, आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये 2 टीथ सेट असतात जे आपल्याला नॅचरली मिळतात. दॅट इज मिल्क टीथ आणि परमनंट टीथ. मिल्क टीथ सगळ्यांनाच माहिती आहे, दुधाचे दात जे लहानपणी असतात. दुधाचे दात पडल्यानंतर परमनंट टीथ येतात. हे जे आहेत ज्याच्याने आपण दात ब्रश करतो, हे जे ब्रिसल्स आहेत ते सॉफ्ट असतात.
ज्याच्यामुळे दातांना हिरड्यांना इजा होत नाही. हे झालं लहान मुलांसाठी. आता मोठी मुलं आणि ॲडल्ट हे ब्रशिंग करताना त्यांच्यामध्ये पण वेगवेगळे टाईपचे टूथब्रशेस अवेलेबल असतात. सॉफ्ट, अल्ट्रा सॉफ्ट, रेग्युलर, हार्ड टूथब्रश. खूप जणांची अशी गैरसमजूत असते की हार्ड टूथब्रश आणि हार्श ब्रशिंग म्हणजे जोरजोरात दात घासले की दात स्वच्छ होतात. पण त्याच्याने दात स्वच्छ होण्याऐवजी दाताचा हा जो वरचा लेयर असतो, इनॅमल ज्याला आपण म्हणतो, हे आता दाताचा हा पोर्शन आपल्याला ओरल कॅव्हिटीमध्ये म्हणजे आपल्याला जो दिसतो तो सरफेस हा क्राऊन आहे. आणि हा सगळ्यात टफेस्ट आपल्या शरीरामधला सगळ्यात टफेस्ट पार्ट असतो. बोनपेक्षाही हा टफ असतो. आणि त्याला आपण एवढ्या हार्शली ब्रश करून एवढं स्वच्छ दिसावे जोरजोरात ब्रश करून त्याला आपण झिजवतो आणि मग दात सेन्सिटिव्ह होतात. प्लस हा जो डेंटिन हा पार्ट आहे इनॅमलच्या खालचा, हा डेंटिन जो पार्ट आहे तो येलोइश असतो. मग सर्वांना काय वाटतं की मी एवढं जोरजोरात ब्रश करतो तरी माझे दात पिवळे का दिसतात. तर त्याच्या पाठीमागचं हे कारण आहे की फार हार्श ब्रशिंग आणि हार्ड ब्रश यूज केल्यामुळे इनॅमल वेअर ऑफ होऊन डेंटिन एक्सपोज होतो आणि दात येलो दिसायला लागतात. तर रेग्युलर टूथब्रश, मार्केटमध्ये जे टूथब्रशेस अवेलेबल असतात त्याच्या पाठीमागे लिहिलेलं असतं सॉफ्ट, अल्ट्रा सॉफ्ट, रेग्युलर टूथब्रश. रेग्युलर इज द बेस्ट फॉर एव्हरीवन. ज्यांचे फार सेन्सिटिव्ह टीथ आहेत त्यांच्यासाठी सॉफ्ट आणि अल्ट्रा सॉफ्ट टूथब्रश अवेलेबल असतात. आता हे झालं सगळं ब्रशिंग आणि दाताबद्दल माहिती. ब्रशिंग टेक्निक, सगळेजण काय करतात, ब्रश करायचं म्हणलं की सगळ्यांना माहिती की 2 वेळा ब्रश करायला पाहिजे, सकाळी आणि रात्री झोपताना. पण ब्रशिंग हे प्रॉपरली करायला पाहिजे. टेक्निक म्हणजे खूप काही अशी अवघड प्रोसिजर नाही आहे दात घासायची टेक्निक म्हणजे. आता हे मी एक मॉडेल आणलेलं आहे दाखवण्यासाठी. याच्यात दाखवल्याप्रमाणे स्क्रीन शेअरिंग आहे ना, त्याच्यामध्ये स्क्रीन शेअरिंग बंद केलं दिसेल. आता हे मी दातांचं एक मॉडेल आणलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला ब्रशिंग कसं करायचं ते. आता ह्याचे जे ब्रिसल्स आहेत ते एकदम सॉफ्ट आहेत, रेग्युलर, जे आपल्या हिरड्यांना हार्म करत नाहीत, इंजर करत नाहीत. आता ब्रशिंगची टेक्निक मी सांगणार आहे. याच्यामध्ये काय करायचं की आपण ब्रश करताना जनरली लोक कशी करतात ब्रशिंग, असं आणि असं. पण याच्याने आपल्या दातांचे जे काय म्हणतो आपण जॉईंट्स आहेत किंवा सांधी आहेत याच्यामध्ये जे फूड डेब्रिस अडकलेलं असतं ते ह्या ब्रशिंगने, बॅक अँड फोर्थ ब्रशिंगने क्लीन होत नाही. तर त्याला आपण 45 डिग्री अँगलनी गम्सकडे ब्रश ठेवायला पाहिजे आणि स्मॉल सर्क्युलर मोशनमध्ये स्लोली, जास्त वेळ लागत नाही, ओन्ली 45 सेकंड्स किंवा 1 मिनिट लागतं. हे झालं बाहेरचं पोर्शन कसं क्लीन करायचं. खूप जण आतलं पोर्शन क्लीन करत नाही. हा पोर्शन सर्वच जण क्लीन करतात, पण हा पोर्शन सगळे क्लीन करायचं विसरतात. हे खालनं वरती आणि वरच्या दातांना वरून खाली, त्यामुळे जे काही जेवण अडकलेलं आहे ते सगळं इथून क्लीन होतं. अशा तऱ्हेने जर तुम्ही ब्रशिंग केलं, पाठीमागच्या साईडलाही असं अशा तऱ्हेने ब्रशिंग केलं की तुम्हाला जास्त वेळ काही लागत नाही, पण प्रॉपर क्लिनिंग दातांची होते. ही झाली ब्रशिंग टेक्निक.
दाखवल्याप्रमाणे या चित्रात दिसत आहे की आउटर सरफेस जसा क्लीन केलेला आहे तसा दाताचा आतला सरफेसही क्लीन केला तर नियर अबाउट 80% दात क्लीन होतात. पण फक्त ब्रशिंग केल्याने दात क्लीन होत नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला इंटरडेंटल क्लिनिंग पण इम्पॉर्टंट आहे. इंटरडेंटल क्लिनिंग म्हणजे काय की दोन दातांच्या मध्ये जे बारीक गॅप असतात ते क्लीन करण्यासाठी असतात. हे जे टूथब्रशेस आहेत ते दोन दातांच्या मधनं आपण क्लिनिंग व्यवस्थित करू शकतो. वेगवेगळ्या साईजचे आहेत. हे स्मॉल आहेत, हे वाईड आहेत. म्हणजे जसं स्पेस आहे आपल्या दातामध्ये, खूप जणांचे जास्त स्पेस असतो, त्याच्यासाठी अशा टाईपचे टूथब्रश यूज करून आपण 80 to 90% दात क्लीन करू शकतो. इंटरडेंटल क्लिनिंगमध्ये आणि एक आहे फ्लॉस, डेंटल फ्लॉस. खूप जे बारीक दातांमध्ये गॅप आहेत ते क्लीन करण्यासाठी डेंटल फ्लॉस आपण यूज करू शकतो. खूप जण आता काय म्हणतात, माझ्या क्लिनिकमध्ये खूप पेशंट येतात आणि ते म्हणतात की डेंटल फ्लॉस ऐवजी आम्ही साधा दोरा यूज केला तर चालेल काय. पण तो दोऱ्याचा शेप जो असतो तो राऊंड असतो आणि खास हे डेंटल फ्लॉस जे तयार केलेले आहेत ते फ्लॅट असतात, जे दातांच्या स्पेसमध्ये आरामात जाऊन तुम्ही दातांच्या भोवती त्याला व्यवस्थित क्लीनिंग करू शकतो. डेंटल फ्लॉस नंतर येते टंग क्लीनर. आता आपण दात स्वच्छ केले पण जीभ स्वच्छ करायचे सगळेच विसरून जातात. त्यामुळे काय होते की मी एवढं दात घासल्यानंतरही माझ्या तोंडाचा वास का येतो, कारण आपण जीभ स्वच्छ करायची विसरतो. तर टंग क्लीनर जे आहे सगळीकडे अवेलेबल असते आणि टंग क्लीनरनी जर तुम्ही जीभ रेग्युलर जसं दात ब्रश करता तसं टंग क्लीनरने टंग क्लीन केली तर तुमच्या तोंडाचा वासही येणार नाही आणि तुमचं माउथ क्लीन राहणार. सगळ्यात लास्ट आणि एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे टूथपेस्ट. मोस्टली पूर्ण घरात सगळ्यांना आपण एकच टूथपेस्ट, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत एकच टूथपेस्ट यूज करतो. पण लहान मुलांसाठी फ्लोराईड कंटेंट असलेले वेगळे टूथपेस्ट अवेलेबल असतात. कारण लहान मुलं जे आहेत हे जास्त करून स्वीट, चॉकलेट, जंक फूड खातात आणि कॅव्हिटीज सगळ्यात जास्त लहान मुलांच्या तोंडामध्ये. तर ते अवॉइड करण्यासाठी जर फ्लोराईड कंटेंट असलेले टूथपेस्ट, फ्लोराईड जे आहे हे कॅव्हिटीजला स्लो करतं किंवा प्रोटेक्ट करतं, दातांना केरीज होण्यापासून वाचवतं. जर तुम्ही ते टूथपेस्ट लहान मुलांसाठी यूज केले तर जास्त युजफुल होते. मोठ्यांसाठी ते अवेलेबल आहे पण लहान मुलांसाठी खास सेपरेट ते टूथपेस्ट बनवलेले आहे. फूड हॅबिट पण खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या दातांच्या आणि ओरल हेल्थसाठी. खूप जणांना आता लहान मुलं म्हणजे मिठाई खाणार, चॉकलेट खाणार, चिप्स, कारण ते टेस्टला पण चांगलं असतं आणि अट्रॅक्टिव्ह पण असतं. पण त्याच्यामुळे जे साईड इफेक्ट्स आहेत ते आपण अवॉइड करू शकत नाही. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना सिट्रस फ्रूट्स, स्कर्वी हा रोग आता सगळ्यांना माहीत असतं. स्कर्वी म्हणजे काय की व्हिटॅमिन सी डिफिशियन्सी. व्हिटॅमिन सी डिफिशियन्सीमुळे काय होतं की ब्लिडिंग गम्स जे आहेत स्पॉन्जी होतात, थोडाही धक्का लागला की ब्लड यायला लागतं. तर ते व्हिटॅमिन सी डिफिशियन्सीमुळे होतं आणि तोंडाचा वास येतो ते पण आहे स्कर्वीमुळे. तर व्हिटॅमिन सी हे आपल्याला फूडमधनं पण मिळतं, जे ऑरेंज आहे, मोसंबी आहे, किवी आहे, प्लस भाज्यामध्ये ब्रोकोली, स्पिनॅच, चीज ह्या गोष्टी आपण खाल्ल्या तर आपल्याला त्याच्यातून व्हिटॅमिन सी मिळू शकतं. पण मी हे म्हणत नाही आहे की लहान मुलांना हे अजिबातच देऊ नका, कारण ते नाही खाणार तर मग कोण खाणार स्वीट. तर त्यांना द्या, पण एका ह्याच्यामध्ये म्हणजे की तुम्ही जर ब्रश केला तर तुम्हाला हे मिळणार. ह्या अटीवर त्यांना जर दिलं तर त्यांना ती सवय पण लागेल आणि ते ब्रश पण करायला लागणार. हे सगळं ओरल हायजीन याच्याबद्दल मी सांगितलेलं आहे. आणि थोडे माउथवॉश. खूप जण काय करतात की माउथवॉश सगळ्यांनाच माहिती आहे, हल्ली सगळेजण बाजारात मेडिकलमध्ये मिळतात. माउथवॉश केलं की माझे दात क्लीन झाले. पण माउथवॉश पण नेहमी यूज करणं चांगलं नाही आहे. जर डॉक्टरने तुम्हाला रिकमेंड केलेलं असेल
तरच यूज करा. नाहीतर सगळ्यात नॅचरल जे माउथवॉश आहे बेस्ट ते म्हणजे सॉल्ट वॉटर. तुम्ही आठवड्यातनं 2-3 वेळा किंवा रोज जरी थोडंसं पाणी गरम करून त्यामध्ये मीठ टाकून चूर भरलं तरी एक ते माउथवॉशच काम करतं. आता हे सगळं दातांच्या स्वच्छतेबद्दल मी सांगितलं. थोडंसं मी दातांच्या ट्रीटमेंटबद्दलही सांगते की आता एवढी सगळी काळजी घेऊन पण जर दात किडले तर त्याच्यावरही भरपूर ट्रीटमेंट अवेलेबल आहे. जर तुम्ही दात किडले आणि तसंच सोडला तर दातामध्ये हे बघा, दात जर किडून दाताच्या ही दाताची नस असते, हे जे रेड दिसत आहे ती दाताची नस असते, यापर्यंत जर कीड गेली तर खाली गाठ पकडायला लागते, दात ठणकायला लागतो आणि त्याच्यामध्ये जेवण अडकायला लागतं. ह्याला वेळोवेळी जर तुम्ही ट्रीटमेंट नाही घेतली तर दात पडून जातं किंवा सूज येऊ शकते. तर त्याच्यासाठी रूट कॅनल ट्रीटमेंट म्हणजे दात बदलायची ट्रीटमेंट अवेलेबल आहे. ती करून तुम्ही दात सेव्ह करू शकता. दुसरं आहे आता वेडेवाकडे दात 9वी ते 10वी मुलांचे आता परमनंट दात आलेले असतात आणि त्या परमनंट दात खूप जणांची क्राउडिंग असते. क्राउडिंग म्हणजे एकमेकांवर ओव्हरलॅप झालेले असतात दात, त्यांना क्लिनिंग करायला अवघड जातं, प्लस त्याला लाज वाटते, तोंड उघडत नाही. तर हे सगळं अवॉइड करायचं असेल त्याच्यासाठी ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट म्हणजे ब्रेसेस लावून जी ट्रीटमेंट आहे त्याने दात सरळ पण करता येतात, प्लस त्याचे जे बॅड इफेक्ट आहेत दातावर आणि हिरड्यावर तेही होत नाही. त्यानंतर आहे जिंजिव्हायटिस म्हणजे गम्स प्रॉब्लेम. मी आता सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही लगेच म्हणजे आता दातांमधनं तुम्हाला आता हिरड्यामधनं रक्त येत आहे किंवा हिरड्या सुजलेल्या आहेत आणि तुम्ही घरगुती ट्रीटमेंट करत बसला तर दातांची ही अवस्था होऊ शकते आणि मग दातांच्या भोवती जे बोन आहे तो बोन लॉस होतो, हिरड्या सरकतात आणि दात हळूहळू हलायला लागतात, दातामध्ये स्पेस क्रिएट होते आणि मग सगळेजण खूप पेशंट माझ्याकडे येतात की माझे दात उतरायला लागले. दात उतरत नाही तर त्या हिरड्या आणि हाड झिजत असतात आणि अशा स्टेजवर जर तुम्ही डेंटिस्टकडे गेला तर इथपर्यंत ते प्रिव्हेंट करू शकतात, पूर्वीप्रमाणे ते दात करून देऊ शकत नाही. तर जेव्हा स्टार्टिंग असेल वेळोवेळी जर तुम्ही दर 6 मंथमधनं किंवा काही प्रॉब्लेम असेल डेंटिस्टना जर तुम्ही जाऊन व्हिजिट दिली तर तुमच्या दातामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर ट्रीट करू शकतो. ज्यांचे दात किडलेले आहेत ऑलरेडी काढले त्यांच्यासाठी डिफरंट ट्रीटमेंट अवेलेबल आहे. जसं हे रिमूव्हेबल पार्शियल डेंचर म्हणजे काड्या घालायचे जे 2-3 दात नाही आहे ते करू शकतो किंवा फिक्स पार्शियल डेंचर म्हणजे फिक्स दात आपण ह्या बाजूच्या दातांच्या आधारे बसवून घेऊ शकतो. म्हणजे खूप जणांना काय वाटतं की एक साईडचे दात नाही आहे, दुसरी साईड चालू आहे, एक साईडने आपण खाऊया, काही फरक पडत नाही. जर असं असलं असतं तर देवाने आपल्याला 32 दात दिलेच नसते ना. जर तुम्हाला सगळेच दात म्हणजे हाफ दात आहेत आणि अर्धे दात नाही आहेत आणि एका साईडने जर तुम्ही वर्षानुवर्षी खात चाललात तर त्याचा हळूहळू इफेक्ट तुमच्या जॉईंटवर पडतो, जॉईंट दुखायला लागतात, प्लस मसल्सवर इफेक्ट होतो आणि हळूहळू मग कान दुखतं, डोकं दुखतं. हे त्याचे लॉंग टर्म साईड इफेक्ट्स आहेत. तर वेळोवेळी जर तुम्ही जेव्हाच्या तेव्हा जर दात रिप्लेस करून घेतले तर ह्या गोष्टी आपण अवॉइड करू शकतो. याच्यामध्ये ॲडव्हान्स आता हे पूर्वीपासून खूप जणांना माहीत असणार, हे याला आपण कवळी म्हणतो, इथले लोक बहुतेक बचाळे म्हणतात काहीतरी. तर हे जे आहे ते आर्टिफिशियल. जर तुम्ही नॅचरल दातांची केअर नाही घेतली तर शेवटचं सोल्युशन मग तुम्हाला हे करायला लागणार, डेंचर बसवायला लागणार. तर हे जर अवॉइड करायचं असेल तर तुमच्या नॅचरल दातांची केअर तुम्ही घ्यायला हवी. याच्यामध्ये हे 2 टाईप आहेत. हे रिमूव्हेबल आहे जे तुम्ही दिवसभर घालून रात्री काढून ठेवायचं किंवा फिक्स इम्प्लांट ट्रीटमेंट जे आता ॲडव्हान्स येऊन आता 4 to 5 years झालेले आहे, पण हे ॲडव्हान्स फिक्स ट्रीटमेंट आपण इम्प्लांटची करून घेऊ शकतो.
तर सगळी माहिती ऑलमोस्ट मी सगळी माहिती सांगितलेली आहे. तर कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतो. की खूप लोक काय करतात की आता मी सांगितल्याप्रमाणे 32 दात आहेत, 32 मधले एक 4-5 पडले तरी काही फरक पडत नाही. आणि खूप जण काय करतात की दात किडलेले तसेच ठेवून घेतात की मला दुखत नाही, मी लवंग धरलो, मी लवंगाचं तेल लावलं, मला आता दुखत नाही. पण ते तसंच जर सोडलं तर दातांचे जे रूट्स असतात त्याच्यावरती सिस्ट म्हणजे काय असतं त्याचे पिक्चर्स माझ्याकडे नाही आहे. सिस्ट म्हणजे काय असतं की दाताच्या भोवती एक प्रकारची गाठ तयार होते आणि ती गाठ तयार झाल्यानंतर शेअरिंग बंद केलेलं आहे. ते सिस्ट जे आहे म्हणजे एक प्रकारची गाठ तयार होते आणि ती जर तुम्ही तशीच सोडली तर त्या सिस्टच्या भोवती जे हाड असतं ते रिझॉल्व म्हणजे झिजायला सुरुवात होते, पाण्याची गाठ तयार होते आणि आपला बोन लॉस होतो. ते कॅन्सरमध्ये पण टर्न होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण किडलेले दात जर तसेच ठेवले तर ती एक बॅक्टेरियाची कॉलनी असते आणि आपण जेवताना ते बॅक्टेरिया आपल्या पोटामध्ये जाऊ शकतात, इंजेस्ट होऊ शकतात आणि त्यामुळे जे कार्डियक प्रॉब्लेम आहेत, हार्ट अटॅक, हे अजून खूप कमी लोकांना माहिती की दातामुळे स्ट्रोक येऊ शकतो किंवा हार्ट प्रॉब्लेम होऊ शकतो. ही पण एक गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं टोबॅको च्युइंग आणि स्मोकिंग. ॲक्च्युली हे अजिबात इंडियामध्ये याचं प्रोडक्शन व्हायलाच नाही पाहिजे असं माझं तरी म्हणणं आहे की ते आपण कॅन्सरला इन्व्हाइट करतो स्वतःच खाऊन. एकतर पैशाचा पण लॉस, हेल्थचा लॉस आणि कॅन्सरला आपण इन्व्हाइट करतो. तर टोबॅको आणि स्मोकिंग नाही केलेलं सगळ्यात चांगलं. आता कुणाला काही क्वेश्चन्स विचारायचे असतील, क्वेरी विचारायचे असतील तर विचारू शकतो. Children, do you have any questions? Did you hear everything? Yes. कोणी पेरेंट्स ना विचारायचं आहे का? Doctor, I have one question. I would like to tell you that most of the parents believe that all the milk teeth will be lost and then there will be a new set of teeth. Can you just explain to our parents about this? Is it a right belief that all milk teeth will once fall off and then you will have new teeth? ॲक्च्युली डिटेलमध्ये मी ते बोलणार होते. मिल्क टीथ 20 नंबर असतात आणि परमनंट टीथ 32. जर मिल्क टीथ 20च्या 20 पडले तर 20च परमनंट टीथ यायला पाहिजे. पण वरचे एक्स्ट्रा 12 कुठून आले तर लहान मुलांचा जो जॉ असतो तो छोटा असतो आणि त्यांना 20 दात असतात. जेव्हा लहान मूल मोठं होत जातं तसं जॉज साईज पण वाढतो. जर पाठीमागच्या ज्या मेन दाढा आहेत त्या पडून येत नाही, त्या फक्त येतात, त्या परमनंट असतात आणि त्यांचं एकच सेट असतो. 20 जे पुढचे दात आहेत ते पडून येतात आणि प्रत्येक दात पडायचा जो काळ असतो तो वेगवेगळा असतो. जसं यायचाही काळ वेगवेगळा असतो. 6 ते 7 महिन्यात फर्स्ट दात लहान मुलाला येतो, तसं त्याचा पडायचाही काळ वेगवेगळा असतो. खूप पेशंट माझ्याकडे येतात आणि दाढा किडून घेऊन येतात आणि म्हणतात की हा दात पडून आलेला नाही आहे आणि हा काळा, पण तो दुधाचा नसतो, तो परमनंट दात असतो. कारण तो जो दात असतो तो वयाच्या 7व्या-8व्या वर्षी फर्स्ट मोलर जो असतो तो वयाच्या 7व्या-8व्या वर्षी आलेला असतो आणि सगळ्यांना काय वाटतं की तो दुधाचाच दात आहे कारण तो पडून आलेला नाही. पण मी आता म्हणल्याप्रमाणे की प्रत्येक दात जो पडतो
त्याचा काळ जो असतो तो वेगवेगळा असतो. एकदमच सगळे दात पडून एकदमच सगळे येत नाही. हे फारच वाईड मिसकन्सेप्शन आहे लोकांचं की हा दुधाचा दात आहे आणि तो पडणार आहे, तो किडला तरी चालेल. चालतं. पण आता जर तुमचा मुलाचा दात 4-5व्या वर्षी किंवा 6व्या वर्षी किडला, लहान मुलांचा दात मिल्क टूथ मी जे म्हणते ते मोलर जर किडला, तुम्ही त्याला ट्रीटमेंट नाही दिली कारण तो पडणार आहे आणि तो दात पडणार असतो वयाच्या 12व्या-13व्या वर्षी. तोपर्यंत जर तुम्ही दात किडलेला सोडला तर त्या मुलाला एकतर खायला त्रास होतो, जेवण अडकत असतं, दात सुजतो, त्या पेनमध्येच तो एकतर खाणार नाही, त्याची ग्रोथ व्यवस्थित होणार नाही, प्लस अभ्यासाकडे पण त्याचं लक्ष कमी जाणार. त्याची जर ट्रीटमेंट करून त्याचे पडायची वेळ असेल तेव्हा पडलेला चालेल, पण तुम्ही पडण्याच्या आधीच जर तो दात काढला किंवा निग्लेक्ट केला तर मग त्याचा इफेक्ट त्या मुलावर होऊ शकतो. Thank you, Doctor. Yes, children, I want you to remember 3 things from today's talk. All of you. Come on, you have to repeat after me. Say this. I will brush 2 times a day. I will use a tongue cleaner. I will gargle with salt water. Very good. So you have to have हे लहानांसाठी आणि मोठ्यांसाठीही की घरात जितके ब्रश तितके टंग क्लीनर असायलाच पाहिजे. So with this, okay, once again I would like to ask you, is there anybody who wants to ask a question? मुलांच्या काही क्वेरीज असतील? Children, is there anything you would like to ask Dr. Namrata? Can we get the brushes? Yes, what is it you want to ask? Brush sizes असणार for children. Children brushes, it is available near any dental clinic, medical Shop. The medical new shop. voice is not reachable to us. What? Okay, she. जरा जोरात जरा. हां. लहान मुलांचे जे ब्रश आहेत ते ॲक्च्युली मॉल्समध्ये पण अवेलेबल असतात, प्लस जिथे जिथे डेंटल क्लिनिक आहेत त्याच्या बाजूला मेडिकल शॉप्स असतात तिथेही अवेलेबल असतात किंवा ते अवेलेबल करून देतात तुम्ही जर जाऊन विचारलं तर. आवडलेले दिसतात आणि रिन्स करायचं मी एक सांगायचं. Okay. जेवल्यानंतर प्रत्येकाने पाण्याने चूळ भरायलाच पाहिजे, नाहीतर मग जेवण दातात अडकत राहणार आणि तुमचे दात किडणार. ही एक सवय मॅडमनी ज्या 3 सवयी सांगितल्या त्याच्यात 4थी एक ऍड करा. I will rinse after every meal. Say. Correct. And I will show you where to buy the tongue cleaner and the brushes. From school, we will once again give you the address of the shop or the medical store from where you have to buy your brushes and your tongue cleaners. Okay, children? Yes. So on behalf of myself, on behalf of the parents and the children, I thank you, Dr. Namrata, for this wonderful, informative talk, and I really hope that my children, my school children, will not have dental problems. Yes. Thank you so much, Dr. Thank you. Thank you everyone. Thank you. Bye, children. Bye, all of you. Thank you.